सगळ्यांचं शिवसेनेमध्ये आणि मातोश्रीमध्ये स्वागत। निवडणुकांचा सीझन चालू आहे। निवडणुकीमध्ये गडबड घोटाळा सुद्धा चालू आहे आणि यावेळेला पहिल्या प्रथम आपण ज्या निवडणुका अनुभवतो आहोत तो अनुभव फार वाईट आहे। म्हणजे नगर परिषदा, पंचायत, मग जिल्हा परिषद, महापालिका, पालिका या सगळ्या निवडणुका येत्या 31 जानेवारीच्या आत घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जरूर दिलेला आहे, आदेश जरूर दिलेला आहे। पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातल्या मतदार याद्यांमध्ये जो प्रचंड घोळ आहे त्या घोळाबाबत तसं कोणीच बोलत नाहीये। त्याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे, स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे। जसं काही ठिकाणी अगदी भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असेल, इतर विषयांमध्ये असेल, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं, तसा हा लोकशाहीचा विषय आहे। त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे की या मतदार यादींमधला जो घोळ आहे त्या घोळाबाबत आपण काय करता आहात आणि तो घोळ जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं मला असं वाटतं विनंती सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला करायला पाहिजे। मात्र हे एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होता ते ऐकत होतो। बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे। आणि हा जो काही चाललेला आहे कारभार म्हणजे सत्ता पिपासूपणा हा जनतेच्या हिताचा नाहीये। स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची, घरं भरायची या दिशेने वाटचाल सुरू आहे। आणि अशा वेळेला आपण सगळे सुजाण, मी म्हणेन नुसते राजकारणी म्हणून नव्हे तर सुजाण नागरिक आता शिवसेनेकडे येत आहात, कारण जनतेला आता शिवसेना हा एकमेव प्रकाश दिसतोय जिच्या हातामध्ये मशाल आहे। तर तुमचं सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। उद्धवजी, काही विषय आहेत। सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि बहुधा हा अत्यंत दुर्मिळ असा प्रसंग आहे की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाही। तर या अधिवेशना आधी किंवा या अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्ष नेत्याची जी तुमची मागणी आहे त्यावर दोन गोष्टी आहेत, एक विरोधी पक्ष नेते पदाचं आणि दुसरं उपमुख्यमंत्री पद। कारण विरोधी पक्ष नेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे। त्याबद्दल आम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये मागणी केली होती। 1 वर्ष होऊन गेलं, एका वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय, आणि तरी देखील 1 वर्ष झाले। या एका वर्षामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कदाचित आपल्या विधिमंडळाच्या इतिहासात पहिला प्रथम असा काळ आला असेल की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीयेत। एक तर विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार का घाबरते? एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे, अनेक भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत घेतले, त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत। एवढं पांघरुण बिघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरते? तर ताबडतोब त्यांनी विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत। आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्यात, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, ते सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। आणि कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। आता तुमच्या समोर तर केलं, मला सभागृहात गेल्यानंतर मला कळेल। शेतकऱ्यांसाठी तुम्ही दौरा केला होता, परंतु केंद्रातून असं कळतंय की राज्यातून प्रस्तावच आला नाही, त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी देखील उलट उत्तर दिलं। त्याच्यावरती काय मुख्यमंत्र्यांना उलट उत्तरच देता येतं, सरळ उत्तर कुठे देता येतं? काय उलट उत्तर दिले? जे प्रश्न मांडले जातात ते 35 दिवस आधीच मांडले जातात असं त्यांनी। हो, पण 35 दिवस प्रस्ताव जो आहे, मला खरं केंद्रीय कृषी मंत्र्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी यांचं सोंग आणि ढोंगे उघडं पाडलेलं आहे, त्यांचीच जात त्यांच्या घशात घातलेत। साधारणतः सप्टेंबरपासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। त्याच्यानंतर आपत्ती म्हणून ती जाहीर करायला पाहिजे होती। ओला दुष्काळ ही संज्ञा नाही म्हणून तुम्ही ते संकट टाळू शकत नाही। त्या संकटाच्या दृष्टीने त्यांनी जे काही आतापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजचा पत्ता नाही।
आत्ता या शेतकऱ्याला कर्जमुक्ती करायला पाहिजे. कर्जमुक्ती करू हे त्यांनी निवडणुकीच्या आधी जाहीर केलं होतं, पण जिंकून आल्यानंतर अगदी आपले अर्थमंत्री जे म्हणाले की जिंकण्यासाठी आम्हाला असं बोलावंच लागतं, हे एवढं खोटं बोलणारं सरकार आहे की ज्यांनी केंद्राला प्रस्तावच पाठवला नव्हता. आणि प्रस्ताव पाठवला नाही हे जाहीर झाल्यानंतर, हे लोकांना कळल्यानंतर घाईघाईने आत्ता गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रस्ताव पाठवला. आता तो प्रस्ताव गेल्या काही दिवसांपूर्वी गेलेला आहे. त्याच्यावरती अभ्यास कधी होणार, केंद्राची कमिटी कधी येणार, मग तिथून तिथली तिजोरीची चावी कोणाकडे, त्या तिजोरीतनं राज्याच्या तिजोरीत पैसा कसा येणार आणि त्या राज्याच्या तिजोरीतनं माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसा कधी जाणार, याच्याबद्दल काहीच मुख्यमंत्री बोलत नाहीये. बाबासाहेब आंबेडकर एक मिनिट थांबा, एक विषय करा ना. महापौर पदावरून सध्या महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहेत. भाजप म्हणतायत आमचाच महापौर बसेल आणि हे देखील वक्तव्य येत आहेत की भाजप सोडून इतरही जे पक्ष आहेत युतीमध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. ठीक आहे, ते तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत. महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे. उद्धवजी, पण तुमच्या पक्षात जसे प्रवेश होत आहेत तसे महायुतीतही प्रवेश होत आहेत. पण होऊ द्या त्या ना. प्रवेशांवरून नाराजी नाट्य दिसते, कारण एकमेकांचेच प्रवेश घेतले जात आहेत. आणि आता मी जो मागे एक शब्द वापरला होता अॅनाकोंडा, त्याचा अनुभव त्यांच्या महायुतीतल्या त्यांच्या मित्रपक्षाने यायला लागलेला आहे की ते त्या दोन्ही पक्षाने गिळल्याशिवाय हा अॅनाकोंडा आता थांबणार नाही. मराठी माणसाला उद्धवजी, मध्ये घर नाकारलंय, साकार करणार असेल तरच घर देतो म्हणून घर नाकारलंय. त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. ज्यांनी घर नाकारले आणि शाकाहाराची अट जे घालत असतील त्यांना गुन्हा दाखल करून त्यांना इथून मला वाटतं तडीपार केलं पाहिजे. तो कोणी असो, कोणाच्याही खाण्यावरनं किंवा मराठी आहे म्हणून घर नाकारणार असाल तर मग मात्र हा जातीय आणि भाषिक वाद जो फैलावतोय त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे, कोणी असो तो. उद्धवजी, मध्यंतरी तुमची काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी भेट तो घेतली आता 2 दिवसापूर्वी. Yes. आणि 14 तारखेला इंडिया अलायन्सचा काही मोर्चा आहे, तर नाही, या मला मोर्चाचं नाही. काही नाही, आमंत्रण नाही. तुम्हाला आहे का? तुम्ही बघा, एक दिल्लीला जाणार सांगतो, आहात का? दिग्विजय सिंग हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून आमची ओळख आहे. माझ्या बरोबरीने ते त्यावेळेला अगदी वेगळा विषय राजकारणापेक्षा हे ते जंगलात सुद्धा आलेले आहेत. बांधवगड असेल, बांधवगडमध्येच, आणि तेव्हापासून आमची एक चांगली ओळख आहे. बऱ्याच वर्ष नंतर ते घरी आले. मला वाटतं 2 दिवस ते मुंबईत होते आणि त्यांचा निरोप आला की मी भेटू इच्छितो. म्हटलं या घरी. नाही. तर असं त्याच्याकडे लगेच राजकारणाच्या नजरेने बघण्याची गरज नाही. ती आमची वैयक्तिक भेट होती आणि त्याच्यासाठी ते त्यावेळेपासून म्हणजे किती 2010च्या आधीपासूनची गोष्ट असेल, कारण मागे आले होते घरी तेव्हा माननीय बाळासाहेब तेव्हा होते, म्हणजे त्यानंतर ते आता आलेले. उद्धवजी, पण महायुती एकसंघपणे मुंबई महापालिका निवडणुका लढवेल असा एक काय जोरदार तर्क लढवला, ते विश्लेषण केलं जातं. अशा त्यांना आघाडीचं काय? ऐका महायुती काय तुम्ही म्हणालात एक संघपणे, म्हणजे एकत्रितपणे. नाही, हा शब्द फार महत्वाचा आहे. त्याला दोन्ही बाजूला कॉमा करा, कारण ते आता जे काय त्यांचा जो दिसलेला एकसंघपणा तो त्यांची गरजचोर आणि वैद्यमरो आहे. आता या निवडणुकामध्ये त्यांचं भांडण करून झालेलं आहे, फोडाफोडी करून झालेले आहेत. महापालिकेत त्यांना काही करून कब्जा पाहिजे आणि कब्जा मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. तो थर त्यांनी यावेळेला दाखवलेला आहे. सर, महायुती सरकारला एक वर्ष बरं, ऐका, पूर्ण माझं काय म्हणणं आहे की आता हे प्रवेश झाले आहेत. देवेंद्र फडणवीस रिपोर्ट कार्ड मागत होते प्रत्येक मंत्र्यांचं. तुम्ही त्यांचं रिपोर्ट कार्ड काय सांगू जरा? 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांना खरं म्हणजे सरकारला डिपोर्ट केलं पाहिजे. रिपोर्ट कसले मागतात? चला, हा, जय माता. चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.